नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठ परिसरातील महफिल स्मोक शॉपवर छापा टाकून ई सिगारेट व हुक्का संबंधित प्रतिबंधित साहित्य जप्त केले। ही कारवाई 1 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान करण्यात आली। आरोपी वैभव कांबळे आणि शुभम कांबळे राहणार बाबा बुद्धनगर यांना ताब्यात घेण्यात आले। 17 ई सिगारेट, 17 विदेशी सिगारेट पाकिटे, हुक्का पॉट्स, फ्लेवर्स, दुचाकी, 4 मोबाईल, DVR आणि रोख रक्कम असा एकूण 3,36,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सीताबर्डी पोलिसांनी संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। NDPS जे आमचं नागपूर पुणे शाखेचं पथक आहे त्याला इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही दुकानांमध्ये ई सिगरेट हे अवैधरित्या विकलं जात आहे। त्या अनुषंगानं NDPS पथकानं रेड केली असता त्या ठिकाणी अवैध ई सिगरेट विकत असल्याचं निदर्शनास आल्यामुळं त्या ठिकाणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, वैभव कांबळे आणि शुभम कांबळे। महफिल स्मोक शॉप असं म्हणून धरमपेठमध्ये हे एक शॉप होतं, त्याच्यामधून हे अवैध ई सिगरेट अथवा अन्य प्रतिबंधित केलेले जे हुक्क्याचे फ्लेवर आहे ते विकताना तो निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा बर्डी पोलीस स्टेशन इथे दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास बर्डी पोलीस स्टेशन करत आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये 3,36,000चा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।